आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नमस्कार। आयुष्याच्या बुद्धिबळाच्या पटलावर विनोदाच्या सोंगटीनं स्ट्रेसला चेकमेट करायला आलाय तुमचा लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गँग वॉर। मंडळी, काल आपण आपल्या काही गँग्सचे परफॉर्मन्सेस पाहिले, बरोबर? उरलेल्या गँग्सचे आणि आपल्या डॉन्सचा ब्लॉकबस्टर परफॉर्मन्स आज आपण पाहणार आहोत। तर चला जास्त वेळ न घालवता सुरू करूया आजच्या भागाला। मंडळी, आपला गौरव मोरे आलाय फॉरेन वरून आपत्ती व्यवस्थापनाचं शिक्षण घेऊन। मला तर इथेच मजा आली पहिली, आणि नेमकी पहिली आपत्ती त्याच्यावरच आली आहे। बघूया त्याला स्वतःवर आलेल्या आपत्तीचं व्यवस्थापन करता येतंय का। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कॉमेडीचे पाचही डॉन्स। नमस्कार। अरे या 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 नमस्कार नमस्कार नमस्कार। सर, आज या ठिकाणी मला बदाम आहे, बदाम खा। तर आज या ठिकाणी मला या गावाचा सरपंच म्हणून खर तर माझी छाती अभिमानानं फुलून गेलेली आहे। ए म्हातारे, ते पाय तुटतील। हा, आपल्या गावामधली जी 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण झालेले जे काही उत्तीर्ण झालेले जे काही विद्यार्थी आहे त्यांचा सत्कार समारंभ आहे। पण त्याच्या आधी तुम्हाला सांगतो, त्या पोरांना मार्गदर्शन करण्याकरता मी खास आमंत्रित केलेलं आहे। हे आमचे जावाई आहेत। असू द्या। नाही, एवढंच नाही तर विशेष म्हणजे हे फॉरेन वरून अतिशय भयंकर असं शिक्षण घेऊन आलेले आहे, आणि पोरांना त्यांचं मार्गदर्शन भेटलं पाहिजे। मी तुम्हाला सांगतो, जिद्द म्हणजे काय असते ते या माणसाकडे पाहून तुम्ही शिकलं पाहिजे। अरे, स्वतःच्या लायकीवर मात करून हा माणूस काय परिस्थितीवर मात करून असा आहे शब्द। लायकी वेगळा आहे, परिस्थिती वेगळा आहे। जाय बापू, असू द्या। तुम्ही फॅमिली आहे, तुमच्याशी काय फॉर्मल वागणार आहे आम्ही? नाही, असू द्या। तर स्वतः परिस्थिती ना तर स्वतःची लायकी नसताना परिस्थितीवर मात करून ते या ठिकाणी आज या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। मला सांगायला अत्यंत आनंद होते की अतिशय भयंकर पद्धतीचं शिक्षण घेऊन ते परदेशातून इथं आलेले आहेत। तर मी जाय बापू यांचा सत्कार करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो। मी स्वतःलाच आमंत्रित करतो। जोरदार टाळ्या माझ्यासाठी पण झाल्या पाहिजे। टाळ्या झाल्या पाहिजे। तर सत्कार समारंभ या ठिकाणी संपलेला। सत्कार केला की नारळ ओवाळलं माझ्या अंगावरून, काय केलं? जाय बापू, तुम्ही फॅमिली आहे ना, तुमच्याशी काय फॉर्मल वागणार आहे आम्ही? फॅमिली पण बाकीची फॅमिली नाहीत ना, त्यांच्यासमोर नका असं करू। नाही, काय हरकत नाही। तुम्हाला देणार ना घरी गेल्यावरती। मी जाय बापूंना विनंती करतो की आमच्या या पोरांसमोर त्यांनी त्यांचं ज्ञान पाजळावं। करेक्ट आहे, पण मार्गदर्शन करा असं म्हणा। हा, त्यांनी आमच्या पोरासमोर मार्गदर्शन करून त्यांचं ज्ञान पाजळावं, आणि जेणेकरून आमच्या पोरांना फायदा। या जाय बापू। यार काय जाऊ, टाळ्या वाजवणार रे, टाळ्या वाजवून वाजवत आहेत आपलेच आहेत ते गावात। ते काही झोपायला आलं इथे? अरे बॉडी आहे आपल्याकडे, बॉडी म्हणजे झोप आहे, ताप आलाय। नमस्कार। माझा सत्कार केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मी या आपल्या गावचा जावई। अरे मी क्या गाव यांचा जावई? माझ्या मुलीला का नाही नाचवलंस? अरे जावई, तसं जावई म्हणजे तसं गावाचं जावई नाही। मी यांचं जावई। मला माझा जावई आहे। दम लागला। यांना दम लागलाय, यांचा पंप द्या, पंप। एक मिनिट। अरे म्हातारी का टायर आहे का? अरे आजी, मोठा श्वास घ्या, मोठा।
शेवटचा नाही मोठा घ्या सोडा आता. सरपंच मी ठेवतो. हा या. काय बोलू काय सुचत नाही. चला निघूया मग. अरे नाही अरे सरपंच, ऐका ऐका ना, बसा ना. मी डायरेक्ट मुद्द्यावरती होतो. तुम्हाला जे प्रश्न विचारत मला बिंदास विचारा. मी विचारू काय? येस येस विचारा ना. व्हॉट्स युअर गुड नेम? राख्या. मिस्टर राकेश विचारा. घे रे पटपट, वेळ चाललाय घे. तर सर मला तुम्हाला विचारायचंय, जशी फॉरेनची माणसं इकडे येतात आणि इकडच्या उन्हामुळं त्यांना असं टॅन होतं, काळी पडतात, काळी पडते. तसं तुम्ही परदेशात जाऊन गोरे का नाही झालात? बरोबर आहे, बरोबर. बघितलं का? तुम्ही पण 2 सिरियस पिक्चर केले ना? हो हो. काय फरक पडला? छोटी कॉमेडीज करता ना? विचारायला सांगितलं तर काही ना विचारायचं. हे शाहरुख खान तिकडे ते टॅन झाले, तुम्ही गोरे का हे ना विचारायचं. बसा रे. आणि इकडे दे. खाली बस. कोयता काढता यार. पैसा काढतो मी, माझं करिअर काढायला आला. पैसा नाही काढायला. राख्या. माझा सरपंच आहे मी. ऐका मी डिझास्टर मॅनेजमेंट असं शिकून आलोय. तुम्ही ते सांगा ना, काय मेन सांगा ना तुम्ही. मी डिझास्टर मॅनेजमेंट शिकलोय. ए, कळलं नाही. आजी तिथे ताण तणावाची परिस्थिती निर्माण होते, ती कशी हँडल करायची त्याचं प्रशिक्षण देतात. हा माझी पण लय अडचण झाली, डिझास्टर झाले माझं. प्लीज बोला काय. 9 महिन्यांपासून बायको माहेरच नाही गेली, मी काय करू? अरे बघतो काय सांगणार डिझास्टर म्हणजे कसं बाहेर पडू. फार मोठं डिझास्टर आहे. इतकं फालतू डिझास्टर आहे ना तुझं, तुला ऍक्च्युली कळलंच नाही डिझास्टर काय असतं. टाइमपास चालला लोकांचा. सर बस इकडे, मी सांग. सर माझा डिझास्टरचा प्रश्न आहे. प्लीज विचारा. आज सकाळी 5 वाजता मला स्वप्न पडलंय काय स्वप्न पडलं? की मी असा महिनावतीच्या फडात गेलोय. बर. महिनावती तिकडून नाचती, हा मी खिशात हात घातला, हा. महिनावती दचकली, माझ्या खिशात पैसे नव्हते. हे हे तुझं डिझास्टर आहे. डिझास्टर सगळ्या गावासमोर. एक स्वप्न असं पण बघ, मी तुझ्या हात टाकतो म्हणून. हा? सर मग तुम्हाला असं नाही वाटत हे तुमच्या बाबतीत थोडं डिझास्टर होईल? ऐका ना असणार बाबा. काय रे गप्प मी बसा काय तर शिकलो रे. नाही यार. अरे मी सांगते, माझं ऐकून घ्या. मी म्हणते याचं बुडसट डिझास्टर का काय ते माझं महत्वाचं ऐकून घे बाळा. बोला 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 बोला. माझं असं होतं की सकाळी मला बदाम खावे वाटतात, हा. पण कवळी हरवते. बर. मग कसे खायचे सोलून, म्हणून सकाळी खाल्ले ते करून खाईपर्यंत फक्त साला तोंडात उरली, बदाम फेकले तसेच. मग ते बदाम कुठे आहेत? तुम्ही आल्या आल्या नाही का खाल्लेत?